आता आपण बघूया की ऑफ कॅमेरा तुम्ही एकमेकींना किती ओळखता. ओके, हाऊ वेल डू यू नो ईच अदर. ठीक आहे, मी काही प्रश्न विचारते. आवडता पदार्थ एकमेकींचा सांगायचा आहे. तू मृणालचं सांग आणि तू ज्ञानदाचं. मटन. हे बघ, नॉनव्हेज कुठलाही तिला माहिती आहे. तिचं आवडता पदार्थ, तिचा पदार्थ नाही पण तिला चहा आवडतोय मला माहिती आहे. असं वाटलं की चहा म्हण, आता म्हण. तिच्यासमोर अगदीच चहाच, म्हणजे अगदीच एवढं आम्ही एकत्र जेवायला नाही गेलो अजून, पण हां, चहा. चहा. आवडता ॲक्टर कोण आहे, म्हणजे असं बोलण्यात आलं असेल? अक्षय खन्ना. हो, इरफान खान. करेक्ट. हे बघ, नाही म्हणू शकत नाही त्यामुळे खरं अक्षय खन्ना खूप आवडतो आणि मला इरफान. हे करेक्ट आहे. पण हां, आवडता रंग कोणता आहे? तिचा मरून, ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन नाही, ऑलिव्ह ग्रीन, मरून डार्क रेड असं रस्ट असं साधारण. म्हणजे मला ती शेड डोळ्यासमोर आहे पण मला ते सांगता येत नाहीये. तिचा मला वाटतं रॉयल ब्लू असावा. ब्लू नाही, हां, मला पण मरून नाही आवडत. माझा पर्पल आहे. पर्पल. येस येस येस. माझा येल्लो, ग्रीन. आता मी लक्षात ठेव. कोणत्या गोष्टीचा राग येतो पटकन, म्हणजे सेटवरही असं कोणी पेशन्स टेस्ट केलं की या खूप सगळ्याच गोष्टीचा राग येतो तिला ना. वेस्ट ऑफ टाईमचा तिला राग येतो आणि तिचे एक फार बेसिक म्हणणं आणि बेसिक अपेक्षा असते फ्रॉम कुणीही, म्हणजे जस्ट बी रिअल. ते तिथे जर बॅलन्स होत नसेल तर तिची चिडचिड होते. ती चिडत नाही, तिची चिडचिड होते. हो, मी तिचं सांगते. तिच्या बाबतीत तिलाही फेक वागलेलं आवडत नाही असं मला वाटतं आणि तिला ना घोळून केलेलं काहीच आवडत नाही. तिचं म्हणणं की थेट आहे ना ते करा, थेट स्पष्ट राहा असं तिला, मला वाटतं की ते तिला आवडत असतं. हां, सख्या बहिणी पक्क्या जावा होणार आहे. येस. टोपण नाव काय किंवा असं? मुन्ना. ज्ञाना म्हणतात तिला, मला माहिती आहे थोडंसं. येस, ती कदाचित मला जास्त ओळखते, मी तिला कमी. नाही अजिबात नाही. ज्ञानू. हॉबी काय की ॲक्टिंग व्यतिरिक्त ही गोष्ट? नालायक, सेन्सिबल बोलशील. नाही, तिची हॉबी म्हणण्यापेक्षा आहे ना, सध्या एक गोष्ट तिला जी एक हवी आहे ना, एक तिचा वेळ शांत बसणं. सध्या ती प्रेफर एकच गोष्ट करते अपार्ट फ्रॉम शूट. जेव्हा ती शूट करत नाहीये, सीन करत नाहीये, जरा मी शांत बसते. ही तिची हॉबी झालेली आहे आता, एक शूट व्यतिरिक्त काय तर. आणि ऑब्व्हियसली नुर्वी बरोबर टाइम स्पेंड करणं, कारण ते कमी मिळतं. येस ते. येस. तिच्या बाबतीत मला असं वाटतं सगळ्याच कलांमध्ये ती पारंगत आहे. गायन असावं तिची हॉबी असावी असं मला वाटतं. ती छान गाते. बरं, सेटवर आल्यावर पहिल्यांदा ही गोष्ट करतात? आम्ही दोघीही चहा मागवतो. सेटवर आल्या 10 चाय आणि नाश्ता मागवतो. नाश्ता. हां, पूर्वीचा विषय काढला आता म्हणाल. खरं तर डेली सोप म्हटलं खूप हेक्टिक होऊन जातो. तिचं रुटीन कसं झालं आता, किंवा तिच्याकडे कोण लक्ष देतं? अरे यार, हा खूप दुःखदायक आणि भीतीदायक प्रश्न आहे. आमच्याबरोबर आमच्या सासूबाई असतात आणि त्या तिच्याकडे बघतात. त्यांचं दोघींचं छान जमतं. त्या दोघींचं प्रचंड भांडणही होतं, त्या दोघींचं प्रचंड जमतं. मी नसले तरी चालेल पण तिला आजी हवी असते. सो ते एक आहे. बरं, आता नावडता पदार्थ सांग मला, की आवडता तर सांग. फ्लॉवरची भाजी. नावडता पदार्थ. फ्लॉवरची भाजी तिला नाही आवडत अजिबात. तिचा आवडता पदार्थ आणि ढोकळा नाही आवडत. तिचा नावडता पदार्थ नॉनव्हेज. हां, आणि आवडता पदार्थ असं करून ती काल परवाच खात होती, खरवस. बरं, वीक पॉईंट्स काय आहेत? म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जर कोणी काही असं बोललं की लगेच डोळ्यात पाणी आणणं, किंवा असं वीक पॉईंट्स असतात? कॅन आय से नुर्वी?
तिची फॅमिली तिची माणसं हा तिच्यासाठी खूप मोठा वीक पॉईंट आहे. शी इज व्हेरी वेल अटॅच टू देम. तिच्याबद्दल पण मला असं वाटतं तिचे पॅरेंट्स. बरं, बेस्ट फ्रेंडचं नाव काय मृणालच्या? जेवढं तिला माहिती ऐकून हा मी सांगू का हिच्या बेस्ट फ्रेंडचं? देविका. हां. मी कमेंट्समध्ये लोक सांगते. हो, अच्छा. काय सांगू? मला माहिती आहे म्हणजे तुला माहिती आहे, मी आठवण करून देते. राजश्री. हां, राजश्री ताई. राजश्री. हां, पहिला प्रोजेक्ट कोणता होता? माझ्या प्रियाला प्रीत कळे ना. आणि तिचा चिन्मयची सिरियल ती आपली सख्या रे. बरं, भारी ओळखता एकमेकींना. आणि आता बहिणींची केमिस्ट्री आम्ही बघितली. ओळखलोय आम्ही. बहिणींची केमिस्ट्री दिसली, पण आता जावा म्हणून थोडे दिवस, स्टार्टिंगचे दिवस कठीण असतील, पण नंतर कसं फुलतं हे नातं बघायला आवडेल. पण तुमच्याकडनं काय अपील कराल? एकत्र मिळून काय अपील कराल? बहिणींची केमिस्ट्री बघितली, आता जावांची कशी असेल वगैरे मध्ये मला पडायचंच नाही आहे. हां, बहना है बहना ही रहेगी. हमें हमेशा साथ ही रहना है. एकाच घरात आम्ही आहोत. पुढचे आता माहीत नाही किती, पण आम्हाला हेच अपील करायला आवडेल दोघींनाही की आम्ही खरंच खूप मेहनत करतोय सगळे कलाकार. तर प्लीज 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 आमच्या मालिकेवर आत्तापर्यंत जसं केलं तसंच किंवा त्याहूनही जास्त प्रेम करा. आणि आम्हाला खूप मज्जा येते तशी. आय होप तुम्हालाही मजा येत असेल. तेव्हा प्लीज आमची मालिका नक्की बघा. येस, खूप छान छान एपिसोड्स येत आहेत. सो एकही एपिसोड मिस करू नका, कारण स्टोरीत बऱ्याच गोष्टी घडत आहेत. बरेचसे धक्के, बरेचसे सरप्राईजेस, अशा खूप गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे कुठलीच गोष्ट मिस होता कामा नये तुमच्याकडून. सो आता आणि चेरी ऑन द केक इज रविवारी सुद्धा आपली मालिका आता दिसणार आहे. आणि आपल्या मालिकेबरोबर स्टार प्रवाहाच्या अजूनही काही मालिका रविवारी सुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह लावून टीव्ही समोर बसायला विसरू नका. आणि नक्की विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम.